नमस्कार. आज 15 ऑगस्ट, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन सर्व देशभरामध्ये उत्साह साजरा होत असताना या देशातील ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं, देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलं, ते सर्व महान क्रांतिकारक असतील, देशासाठी लढणारे सैनिक असतील, या सर्वांना आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन करूयात. आणि आमच्या उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या समाजाचं उत्तराई होण्यासाठी पत्रकार संघ हा नेहमीच कृतिशील असतो आणि वेगवेगळे उपक्रम साजरे करत असतो. आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं आणि उत्तर कोरेगाव पत्रकार संघाचा पहिला वर्धापन दिन साजरा करीत असताना सामाजिक जाणीवेची ही नाळ तशीच अखंड राहावी म्हणून आम्ही आज वेळे येथील यशोधन अनाथ आश्रमामध्ये गहू, तांदूळ तसेच विविध प्रकारचं धान्याचं या ठिकाणी वितरण करीत आहोत. आणि आमच्या या येथील बांधवांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं फळांचं आणि उपवासाच्या पदार्थांचं देखील या ठिकाणी वितरण करीत आहोत. या सर्व उपक्रमामध्ये आमच्या पत्रकार संघाचे सहकारी पत्रकार रेवणसिद्ध महाजन, याचबरोबर रेणुका कन्स्ट्रक्शनचे धनाजी मोहिते, विकासजी मतकर, क्रांतीवीर मोहिते, ऋषी गाडगे आणि अनेक हितचिंतकांनी याच्यामध्ये आपला अनमोल असा मोलाचा वाटा देऊ केला. याचबरोबर या पत्रकार संघाचे हे सर्व सहकारी मित्र आहेत, यांनीही वेळोवेळी पत्रकार संघ ज्या ज्यावेळी सामाजिक जाणीवेतून काही उपक्रम राबवत असतो त्याला उदंड असा प्रतिसाद देत त्यांनी आपलं या ठिकाणी हातभार वेळोवेळी उचलला आहे. आणि आजही त्यांच्या या कृतीतून हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच या यशोदांच्या माध्यमातून रवीजी बोडके यांनी जो सामाजिक उपक्रम सुरू केला आहे, अनाथांना आधार देण्याचा, तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाला, या त्यांच्या मोहिमेला आमच्याकडून ही छोटंसं एक खारीचा वाटा म्हणून आम्ही उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने ही मदत देऊ केली आहे. त्यांनी ती मोठ्या मनानं ती स्वीकार करावी अशी आम्ही त्यांना विनंती करेन. आणि याचबरोबर देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्याने घेत राहावं. एक दिवस देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावेत, अर्थात त्याची मागची दातृत्वाची भूमिका आहे तीही घ्यावी. पत्रकार संघानं एक छोटंसं पाऊल त्याच माध्यमातून उचललं आहे. त्यासाठी याच्यामध्ये योगदान दिलेल्या माझ्या सर्व पत्रकार मित्रांसमवेत जे काही हितचिंतक आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारचं सहकार्य या ठिकाणी पत्रकार संघाला असेल आणि यशोधन अनाथ आश्रमाला असेल आपण देत राहावं अशी भावना व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.